28 फेब्रुवारी रोजी मथुरा दौऱ्यावर असताना आझाद समाज पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार चंद्रशेखर आझाद यांच्या गाड्यांवर दगडफेक केल्याच्या निषेधार्थ वाई पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांना आझाद समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब सपकाळ व पदाधिकाऱ्यांकडून निवेदन देण्यात आले। खासदार चंद्रशेखर आझाद हे दौऱ्यावर असताना काही मनुवादी लोकांनी गाड्यांवर दगडफेक केली, यामध्ये काही कार्यकर्ते जखमी झाले तसेच गाड्यांचे नुकसान झाले। दौरा चालू असताना पोलीस प्रशासन सुरक्षा कशी देत होते तसेच दगडफेक कशी झाली असे असंख्य प्रश्न निर्माण झाले आहेत। हे हल्लेखोर त्वरित अटक करावेत आणि चंद्रशेखर आझाद यांच्या सुरक्षिततेत वाढ करावी अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे। हे निवेदन देताना जिल्हा उपाध्यक्ष सुभाष पाटणे, सचिव अल्केश सोनावणे, संतोष कांबळे, विजय सपकाळ, बाळासाहेब लगस, अजित सपकाळ, संजय ओहाळ, शिवाजी कांबळे, प्रवीण कांबळे आदी पदाधिकारी उपस्थित होते। काल आझाद समाज पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार ॲडव्होकेट चंद्रशेखर आझाद मथुरा दौऱ्यावरती असताना या भागामध्ये खासदार चंद्रशेखर आझाद यांच्या गाड्यांच्या ताफ्यावरती भ्याड मनुवाद्यांनी दगडफेक केलेली आहे। या दगडफेकीमध्ये आझाद समाज पार्टीचे काही पदाधिकारी जखमी झालेले आहेत, त्याचबरोबर गाड्यांचे मोठं नुकसान झालेलं आहे। या मनुवादी व्यवस्थेमुळे हा प्रकार घडल्याचे दिसून येत आहे। आज खासदार चंद्रशेखर आझाद संपूर्ण भारतभर दौरा करत असताना त्यांच्या सुरक्षेचे विविध असे प्रश्न निर्माण झाल्याचे आपण पाहिलेले आहेत। काल मथुरा या ठिकाणी खासदार चंद्रशेखर आझाद यांचा दौरा चालू असताना या भागातील पोलीस नक्की काय करत होते, जे काही हल्लेखोर या भागामध्ये तग धरून होते, या हल्लेखोरांना या भागातील पोलीस कधी पकडणार, यांना कधी अटक करणार असा प्रश्न निर्माण झालेला आहे। आज या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार चंद्रशेखर आझाद यांच्यावरती जो भ्याड हल्ला झालेला आहे, या हल्ल्याचा सातारा जिल्हा आझाद समाज पार्टीच्या वतीनं आम्ही सर्व पदाधिकारी सातारा जिल्ह्यामध्ये जाहीर निषेध करत आहे। आणि आज आम्ही या निवेदनाद्वारे वाई पोलीस स्टेशनला असे निवेदन दिलेलं आहे की हे जे हल्लेखोर आहेत, या हल्लेखोरांना त्वरित पकडावे आणि खासदार चंद्रशेखर आझाद यांच्या सुरक्षेमध्ये वाढ करावी, असेच आम्ही या निवेदनाद्वारे कळवलेले आहे।